नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत, जेवण बनवताना वेळ वाचवायचा आहे का? रोजचा स्वयंपाक अधिक सोपा, झटपट आणि कमी कष्टाचा करायचा आहे का? मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्वयंपाकघरातील काही भन्नाट आणि उपयोगी टिप्स शेअर करणार आहे, ज्या तुमच्या रोजच्या स्वयंपाकाला सोपा आणि अधिक सोयीस्कर बनवतील। या टिप्समुळे तुम्ही स्वयंपाकाचा वेळ कमी करू शकता आणि चवदार पदार्थ पटकन बनवू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि तुमच्यासाठी सर्वात उपयुक्त टिप्स कोणती वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा। पहिली टिप आहे, स्वयंपाकात रोज कांदे आणि टोमॅटो लागतात। वेळ वाचवण्यासाठी कांदे सोलून चिरून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवा। टोमॅटोची प्युरी करून छोटे भाग करून फ्रीज करा। यामुळे तुम्हाला झटपट भाजी, रस्सा, ग्रेव्ही तयार करता येते। दुसरी टिप, रोजच्या स्वयंपाकात आलं लसूण पेस्ट वापरली जाते। प्रत्येक वेळेस ती काढणे, सोलणे आणि वाटणे वेळ खाऊ असते। त्याऐवजी जास्त प्रमाणात आलं लसूण वाटून थोडंसं मीठ आणि तेल घालून डब्यात भरून ठेवा। फ्रीजमध्ये ठेवल्यास ही पेस्ट 2 आठवडे ताजी राहते। तिसरी टिप, स्वयंपाक सोपा करण्यासाठी तांदूळ आणि डाळ एकाच वेळी निवडून स्वच्छ करून ठेवा। मोठ्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास रोजच्या जेवणासाठी पटकन वापरता येईल। गरज असल्यास तुम्ही काही प्रमाणात धुवून वाळवून नाही ठेवू शकता, ज्यामुळे वेळेची बचत होते। चौथी टिप आहे, दररोज पराठा किंवा चपातीसाठी वेगवेगळ्या वेळेला कणिक मळण्याऐवजी ते कणिक एकदाच मळून जास्त एअरटाईट डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही। त्यामुळे तुमची पोळ्या जलद होतील आणि मऊ देखील राहतील। पाचवी टिप आहे, काही भाज्या जसे की बीन्स, गाजर, फ्लॉवर, पालक अर्ध शिजवून फ्रीजमध्ये ठेवल्यास झटपट स्वयंपाक करता येतो। यासाठी त्या गरम पाण्यात 2 ते 3 मिनिटे शिजवून लगेचच थंड पाण्यात टाका आणि नंतर एअरटाईट डब्यामध्ये ठेवा। 6वी टिप आहे, स्वयंपाक करताना रोज वेगवेगळे मसाले घालण्याऐवजी सगळे गरम मसाले मिक्स करा। एकत्र पावडर तयार करून ठेवा आणि जेणेकरून पदार्थामध्ये आपण गरम मसाल्याची पावडर लगेचच टाकू शकतो। पदार्थांना झटपट स्वाद देखील मिळतो। 7वी टिप आहे, पोहे, उपमा, खिचडी पटकन तयार करण्यासाठी त्याची तयारी आधीच करून ठेवा। पोहे आणि रवा हलका भाजून हवाबंद डब्यात ठेवा। यामुळे जेव्हा तुम्हाला पटकन नाश्ता करायचा असेल तेव्हा फक्त पाणी आणि फोडणी टाकून झटपट पदार्थ तयार होतो। 8वी टिप, टोमॅटो सडू नयेत म्हणून ते उन्हात वाळवून ठेवा आणि नंतर त्याची पावडर बनवा। ही पावडर कढी, भाजी, आमटीला झटपट आंबटपणा देण्यासाठी उपयुक्त ठरते। आमचूर पावडर ही उत्तम पर्याय आहे। 9वी टिप आहे, फुलका किंवा पराठा लवकर कोरडा पडतो। हा त्रास टाळण्यासाठी गरम फुलके कपड्यात गुंडाळून ठेवा। यामुळे ते लवकर कोरडे होत नाही। शिवाय तुपाऐवजी दुधाच्या हलक्या ब्रशनेही पोळ्या मऊ राहतात। 10वी टिप आहे, डोसा, उत्तप्पा, इडली बनवायची असेल तर त्याचं पीठ जास्त प्रमाणात तयार करून फ्रीजमध्ये ठेवा। तुम्ही ताजं पीठ करायला वेळ नसेल तेव्हा हे पीठ पटकन वापरता येईल आणि नाश्ता झटपट तयार करता येईल। 11वी टिप आहे, भाज्या पटकन शिजण्यासाठी स्वयंपाक करताना भांड्याला झाकण लावा। यामुळे वाफ आतच राहते आणि भाजी लवकर मऊ होते। तसेच शिजताना लगेचच मीठ टाकू नका, कारण की त्यामुळे भाज्या लवकर शिजत नाही। शेवटी मीठ घातल्यास चवही उत्तम राहते। 12वी टिप, चवदार आणि हेल्दी ग्रेव्ही किंवा सूप बनवण्यासाठी भाजीपाल्यांचा किंवा चिकन स्टॉक करून ठेवा। कांदा, गाजर, टोमॅटो आणि इतर भाज्या उकडून त्याचा रस गाळून फ्रीजमध्ये स्टोअर करा। हे स्टॉक गरम करून पटकन सूप किंवा कढीला चव आणण्यासाठी वापरता येते। 13वी टिप आहे, काही वेळा दूध आटवण्यासाठी खूप वेळ लागतो। दूध आटवायचं असेल तर त्यात एक स्टीलचा चमचा टाका आणि मंद आचेवरती ठेवा। यामुळे दूध लवकर आटते आणि तळालाही लागत नाही। 14वी टिप आहे, घरी बनवलेली लोणची किंवा चटणी दीर्घकाळ टिकण्यासाठी तर त्यामध्ये थोडंसं जास्त मीठ आणि तेल वापरा। मीठ नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह असल्याने पदार्थ खराब होत नाही आणि चवही चांगली राहते। 15वी टिप आहे, चहा, गरम मसाला आणि हळदीसारख्या पावडरी लवकर बिघडू नयेत म्हणून त्यांना हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा। यामुळे त्यांचा सुगंध आणि ताजेपणा दीर्घकाळ टिकून राहतो आणि मसाले अधिक काळ चवदार राहतात। 16वी टिप आहे, पनीर सुकतो
किंवा रबरासारखा होतो। यासाठी स्वयंपाकाच्या आधी पनीर कोमट पाण्यात 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवा, यामुळे तो लगेचच मऊ आणि स्पंजी होतो। 17वी टीप आहे, दही घट्ट आणि पटपट लावायचं असेल तर कोमट दुधात 1 चमचा जुने दही किंवा हिरवी मिरची टाका। हे मिश्रण उबदार ठिकाणी ठेवा आणि 5 ते 6 तासानंतर घट्ट आणि चविष्ट दही तयार होईल। 18वी टीप आहे, पिठलं किंवा रस्सा बनवताना गाठी पडतात, यासाठी बेसन किंवा मैद्यात पाण्यात आधीच गुठळ्या न पडता मिसळा आणि नंतर गरम पाणी घाला, यामुळे तुमचा रस्सा किंवा पिठलं अधिक चवदार बनेल। 19वी टीप आहे, ताज्या पोळ्या आणि पराठे गरम ठेवायचे असतील तर ॲल्युमिनियमच्या फॉईलऐवजी सुती कपड्यामध्ये ते गुंडाळून ठेवा, जेणेकरून आपल्या पोळ्या दीर्घकाळासाठी चविष्ट आणि मऊ राहतील। 20वी टीप आहे, पालक, मेथी किंवा कोथिंबीर पटकन सुकते। या भाज्या स्वच्छ धुवून नीट वाळून कापडी किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे त्या लवकर खराब होत नाही आणि 7 ते 8 दिवस ताज्या राहतात। तर या टिप्स आणि उपयुक्त स्वयंपाकघर टिप्स तुमच्या रोजच्या स्वयंपाकाला निश्चित मदत करतील। या टिप्स वापरून तुम्हाला वेळेची बचत आणि पदार्थ अधिक सोपे व स्वादिष्ट बनतील। तुमच्याकडे आणखी अशा खास टिप्स असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते देखील नक्की सांगा। माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल। आणि अजून अशाच भन्नाट टिप्स आणि ट्रिक्ससाठी श्रद्धाज वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।